आज मी इथे शाबूच्या पापड्या बनवते बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि हे शिजवायचं नाही आहे, अगदी झटपट तयार होतात. कितीही क्वांटिटी असेल तरी एकटे बनवू शकता. इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. हा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत साबुदाणा भिजेल एवढंच पाणी घालायचं. 4 ते 5 तासांसाठी मी हे बाजूला ठेवते. संध्याकाळी 5 वाजता मी हा साबुदाणा भिजत ठेवला होता. आत्ता रात्रीचे 10 वाजलेत. 4 ते 5 तासांमध्ये व्यवस्थित हा साबुदाणा भिजलेला आहे. एका पातेल्यामध्ये 7 कप पाणी घ्यायचं आहे. ज्या कपनी आपण शाबू घेतला त्याच कपनी इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. 1 वाटी शाबूसाठी 7 वाटी पाणी घालायचं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. यावेळेस मीठ थोडं कमी पडलं तरी चालेल, नंतर आपण वाढवू शकतो. चवीनुसार मीठ घातलं आणि हे पाणी आता आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे. हे पाणी उकळलं आहे. आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला झाकून रात्रभर असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे जे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं रात्रभर गरम पाण्यामध्ये सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या गरम पाण्यामुळे साबुदाणा चांगला फुगलेला आहे बघा आणि हा तळाला जाऊन बसतो, त्यामुळे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. एका वेळेस तर एवढं होणार नाही, 2 बॅचमध्ये मी हे बनवून घेते. आता यामध्ये काही घालत नाही आहे, असंच मी हे बारीक करून घेतले. पाणी मीठ मसाले काहीच घातलं नाही, असंच मी बारीक करून घेतलं. याच पद्धतीने अजून एक बॅच आहे ती पण मी बारीक करून घेते आहे. हे मिश्रण आता आपलं तयार आहे. हे शिजवायची काहीच गरज नाही आहे. यामध्ये पाणी पण घालायचं नाही आहे. आता यामध्ये तुम्हाला हवं असेल तर जिरे घालू शकता. तुम्हाला उपवासाला चालत असतील तर. मी जिरे घालत नाही आहे. यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे आणि मीठ यावेळेस मला थोडंसं कमी वाटतं आहे, त्यामुळे थोडंसं मीठ देखील मी यामध्ये घालते आहे. आता माझ्याकडून एक चूक झाली आहे ती मी तुम्हाला सांगते. इथे मी जे चिली फ्लेक्स वापरलेले आहेत ते मी दुकानातून आणले, पण हे कुठल्या मिरचीचे होते मला माहिती नव्हतं. मी असंच ते पॅकेट उचलून आणलं, पण हे पापड तळल्यानंतर त्याचा एक ठसका लागत होता या चिली फ्लेक्समुळे. त्यामुळे जर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वापरत असाल तर ते कुठल्या मिरचीचे आहेत, ते जास्ती तिखट नाही आहेत ना, याची खात्री करून मगच घाला किंवा नाही घातले तरी चालेल. किंवा प्लेन पापड तुम्ही याचे बनवू शकता. हे पापड मी उन्हामध्ये सुकवते, 2 दिवसातच सुकतात. हे पापड बनवत असताना असे पळीने सोडायचे आणि खूप जास्त त्याला पातळ बनवत बसू नका, कारण हे सुकल्यानंतर खूप पातळ असे होतात. त्यामुळे जास्ती पातळ नका बनवू, थोडंसं हलकंसं फिरवून घ्या फक्त. आज पापड बनवले की उद्या लगेच त्याला पलटायला जायचं नाही. थोडंसं सुकले की मग ते आपोआप निघतात. त्यामुळे लगेचच त्याला पलटून घेऊ नका, कारण पलटताना मग ते फाटू शकतात. किंवा थोडेसे सुकल्यानंतर आपल्याला अंदाज येतोच की पलटले पाहिजेत का, किंवा पूर्ण सुकल्यावर देखील तुम्ही ते कागदापासून वेगळे करू शकता. ना शिजवायचं टेन्शन ना बनवायचं टेन्शन. कितीही प्रमाणात असले तरी आपण एकटे हे बनवू शकतो. थंड झाल्यानंतर होणार नाही असं काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे बिंदास्त बनवा. हे 2 दिवस मी पापड उन्हामध्ये सुकवून घेतलेत. किती ट्रान्सपरंट आणि मस्त पातळ असे झाले बघताय तुम्ही. हे मी आता तुम्हाला तळून दाखवते. एकदम खमंग आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा. 1 वाटी साबुदाणा आणि 7 वाट्या पाणी याचं हे अगदी सहज आणि सोपं प्रमाण आहे. नक्की बनवून बघा. कसे वाटले कमेंट करून सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.